नमस्कार, मी आकाश जाधव. IBPSनं सालाबादाप्रमाणे 15 जानेवारीला आपलं कॅलेंडर जे ते डिक्लेअर केलं. डिक्लेअर केल्याच्यानंतर मागे काही वर्ष काही मेजर चेंजेस केलेले नव्हते. पण मागच्या वर्षी एक चेंज केला होता की IBPS SOची प्री आणि मेन्स मागच्या कॅलेंडरमध्ये ही नोव्हेंबर डिसेंबरला टाकली होती. पण त्या तुलनेमध्ये ह्या वेळेला IBPSनं मोठे बदल केलेले आहेत. आता हे बदल चांगले की बदल वाईट, नेमकं ह्याचे पुढचे इम्पॅक्ट काय होतील हा वाला पार्ट आपल्याला आजच्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून जे ते पाहायचं आहे. तर हा सगळा पार्ट आपण आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे ते पाहणार आहोत. हे पाहत असताना हे IBPSचं ह्या वर्षीचं कॅलेंडर आहे. ह्या वर्षीचं कॅलेंडर सांगायच्या आधी मला एक सांगायला आवडेल की जून महिन्यामध्ये, जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये IBPSच्या ग्रामीण बँकेच्या PO, त्याला ऑब्लिकमध्ये SO, PO किंवा SO आणि क्लरिकल यांचं नोटिफिकेशन यायचं. जूनमध्ये यायचं. जूनच्या नंतर 1 जुलैला, म्हणजे 1 जूनला यायचं ग्रामीण बँकेचं PO क्लर्क, 1 जुलैला यायचं 1 जुलैला आपल्या IBPS क्लर्कचं यायचं. 1 ऑगस्टला PO आणि SOचे रिक्रुटमेंट येऊन जायचे, एक दोन दिवस पुढे मागं. तर जून, जुलै, ऑगस्टमध्ये हे तिन्ही ॲडव्हर्टिजमेंट यायचे. मग ग्रामीण बँकेची एक्झाम जूनमध्ये नोटिफिकेशन आलं की ऑगस्टमध्ये प्री आणि सप्टेंबरमध्ये मेन्स संपलं. IBPS क्लर्कची एक्झाम जुलैमध्ये नोटिफिकेशन आलं की ऑगस्टमध्ये प्री आणि सप्टेंबरच्या एंडला किंवा ऑक्टोबरच्या स्टार्टिंगला सप्टेंबरमध्ये मेन्स. IBPS POचं जे आहे ते ऑक्टोबरमध्ये तुमची प्री आणि नोव्हेंबरमध्ये मेन्स संपलं. आणि IBPS जो आहे नोव्हेंबरमध्ये प्री आणि डिसेंबरमध्ये मेन्स संपलं. आता ह्यापैकी SOचा पार्ट मी साईडला काढतो, कारण की तो वाला पार्ट भारतातून एकूण जे विद्यार्थी त्यापैकी एक 10% आसपास विद्यार्थी तो जो क्राऊड आहे तो SOची एक्झाम देतात. एक अंदाजे 10 लाख विद्यार्थी जर तयारी करत असतील तर त्याच्या 10%च्या आसपास आपण पकडलं तर 1,70,80,000 विद्यार्थी हे SOची तयारी करतातच. तर 10% पार्ट साईडला, 90% मुलं जे आहेत हे जूनमध्ये एक्झाम, जूनमध्ये ग्रामीण बँकेचं नोटिफिकेशन की तयार व्हायचे. आणि हे विद्यार्थी जर IBPS PO लेवलचे असतील तर जूनपासून नोव्हेंबरपर्यंत टिकायचे. आणि हे विद्यार्थी IBPS क्लरिकलपर्यंत खुश होणारे असतील तर जूनपासून चालू झालेला हा जज्बा त्यांचा जो आहे तो सप्टेंबरमध्ये IBPS क्लर्क मेन्सला थांबायचा. आता जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 4 महिने साधारणतः ह्या एक्झाममध्ये गेले. तर त्याच्या पुढं काय, तर त्याच्या पुढे साधारणतः आकाश सरांचं लेक्चर असेल तर मग कमेंटमध्ये SBI क्लर्क कधी येईल, SBI PO कधी येईल. आणि साधारणतः जेव्हापर्यंत नोटिफिकेशन येत नाही तेव्हापर्यंत कासावी जे ते जास्त व्हायची. मला असं वाटतं सध्या जेही चेंजेस त्यांनी आणलेले आहेत हे चेंजेस बिलकुल खूप चांगल्या पद्धतीने चेंजेस आहेत सर्वांसाठी. हे चेंजेस विद्यार्थ्यांसाठी चांगले आहेत, हे चेंजेस कोचिंगसाठी बिलकुल चांगले आहेत. आणि हे चेंजेस जे आहेत हे ओव्हरऑल नवीन जुना कोणताही विद्यार्थी असेल तर श्वास घ्यायला जागा मिळते. आधी काय व्हायचं की ह्या आठवड्यात एक प्री दिली की पुढच्या आठवड्यात मेन्स द्या, त्याच्या आठवड्यात पुन्हा प्री द्या, त्याच्यानंतर पुन्हा कोणतरी प्री द्या. तर हे जे आहे एकाच आठवड्यामध्ये, किंवा यावर्षी अजून एक अनफॉर्च्युनेटली गोष्ट झाली की 2 IBPSच्या वेगवेगळ्या परीक्षा ज्या आहेत ह्या एकाच दिवशी आल्यामुळं, वेगवेगळ्या शहरात आल्यामुळं विद्यार्थ्यांना त्याही देता येत नव्हत्या. तर मला असं वाटतं याच्यावर एक मोठं सोल्युशन काढण्याचं काम IBPSच्या ह्या कॅलेंडरने केलेलं आहे. काय कसं ते बघा. ग्रामीण बँकेची एक्झाम जी आहे ती बऱ्यापैकी सेम डेटला ठेवली आहे. आतापर्यंत ऑगस्ट फर्स्ट वीक असायचं. 27 सप्टेंबर जरी म्हणलं मी त्याला ऑगस्टच म्हणेल. तर 27 सप्टेंबर, 2 ऑगस्ट, 3 ऑगस्ट ह्या तारखांना, आणि इकडे आपण जर बघितलं तर ह्या तारखांना IBPS स्केल 1ची परीक्षा होती सध्याला. आता याचं नोटिफिकेशन कधी येईल, याचं नोटिफिकेशन जूनमध्येच येईल, याचं नोटिफिकेशन जूनमध्येच येईल. तर जूनमध्ये नोटिफिकेशन होऊन तर 27 सप्टेंबरपासून 27 सप्टेंबर, 2 ऑगस्ट, 3 ऑगस्ट, 3 ऑगस्टच्या नंतर आता बघा तुम्ही पुढे 30 ऑगस्टपर्यंतचा वेळ आहे. नाही तर आतापर्यंत काय व्हायचं की RRB PO प्रीचं समजा 3 ऑगस्ट, 4 ऑगस्ट, 10 ऑगस्ट झालं की लगेच 11 ऑगस्ट, 17 ऑगस्ट, 18 ऑगस्ट इमिजिएट डेट असायच्या IBPS ग्रामीण बँकेच्या क्लर्कच्या. तसं न होता 3 ऑगस्टपासून ते 30 ऑगस्टपर्यंत हा पुन्हा तुम्हाला एक 3 आठवड्याचा वेळ आहे. ब्रिदिंग स्पेस आहे, ब्रिदिंग स्पेस आहे की बाबा इकडं RRB POची तयारी करायला गेलं तर कुठेतरी 80 पैकी 45-50 मार्काचा कट ऑफ लागतो, डिफिकल्टी लेवल जास्त असते. इकडं 80 पैकी 70-75चा कट ऑफ लागतो, कमी असते. तर आपल्याला क्वेश्चन सिलेक्शनवरून स्पीड कशी मॅनेज करायची कळते का तुम्हाला. ग्रामीण बँक PO क्वेश्चन सिलेक्शनपासून स्पीड कशी मॅनेज करायची ह्या गोष्टीच्या प्रॅक्टिससाठी पुन्हा एकदा 3 ऑगस्टपासून ते 30 ऑगस्टपर्यंत आपल्याकडे व्यवस्थित 27 दिवसाचा वेळ दिलेला आहे. ही एक चांगली गोष्ट. बरं, दुसरं आता ह्याच्यामध्ये
6 ऑगस्टला बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची परीक्षा संपली की लगेच त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या वीकमध्ये जे आहेत ते 13 सप्टेंबरला तुमचा जे ते ऑफिसर स्केल 1चा मेन्स आणि ऑफिसर स्केल 2 स्केल 3ची एक्झाम ही ह्या दिवशी दिलेली आहे. ही 13 नोव्हेंबर बरं का, 13 नोव्हेंबरमध्ये असेल. आता ह्याच्याच आसपास आपल्याला एक्झाम दिसायची 13 सप्टेंबरला असेल. ह्याच्याच आसपास RRB ऑफिस असिस्टंटची मेन्स असायची, पण ती आता एकदम पुढे ढकललेली आहे 9 नोव्हेंबरला. ऑगस्टमध्ये प्री, ऑगस्टच्या शेवटी प्री, मध्ये सप्टेंबर ऑक्टोबर गेलं की नोव्हेंबरमध्ये मेन्स. तर हा एक चांगला मला असं वाटतं स्वागतार्ह असा पार्ट आहे. आता ग्रामीण बँकेत झालं की IBPS POवर या. IBPS POवर बघा, जिथं एखाद्या मुलांनी समजा प्री एक्झामची आपण गोष्ट केली तर ही प्री झाली, इथं प्री झाली, एक सप्टेंबरमध्ये प्री झाली की पुढची प्री साधारणतः 30, 6 आणि 7 सप्टेंबरनंतर स्ट्रेट ऑक्टोबरमध्ये प्री आहे त्याला 4 ऑक्टोबरला. तर ह्या प्रीपासून ह्या प्रीपर्यंत 1 महिना मिळतोय. आता 4, 5 आणि 11 ऑक्टोबरला यांची प्री झाली की त्याच्यानंतर एसओला मी दोघांच्यामध्ये पकडत नाही, कारण की एसओचा क्राऊड हा 100पैकी 10% पकडतो, राहिलेले 90% जर्नलिस्ट आहेत. तर एसओची 22 नोव्हेंबर आणि 23 नोव्हेंबरला प्री ह्या पद्धतीने असणार आहे. तर इकडे IBPS POची तुमची 4, 5, 11 ऑक्टोबरला प्री झाली की तिथून IBPS क्लर्क जी आहे ती स्ट्रेट डिसेंबरमध्ये आहे. तर इथून पुन्हा प्रीला जो आहे तर 11 ऑक्टोबरपासून ते 6 डिसेंबर जवळपास अजून 1 महिन्याचा गॅप दिलेला आहे. तर एवढं तर नक्की आहे. तर मला असं वाटतं की प्रीमध्ये जवळपास प्रत्येक प्रीमध्ये ह्या सप्टेंबरपासून हे ऑक्टोबरपासून किंवा ऑक्टोबर नोव्हेंबरचा पार्ट, इकडे पुन्हा ऑक्टोबरचा पार्ट आपण जर बघितलं, हे जुलै ऑगस्ट, हे ऑगस्ट सप्टेंबर, हे ऑक्टोबर, हे स्ट्रेट डिसेंबर. तर 1 महिन्याचा पार्ट हा प्री एक्झाममध्ये वेळ दिलेला आहे. आता तिथून पुढे आपण मेन्स जर बघितलं तर मेन्स ह्या 11 ऑक्टोबरच्या नंतर आपण बघा ही 29 नोव्हेंबरला मेन्स आहे आणि इकडे 1 फेब्रुवारीला मेन्स आहे. स्ट्रेट फेबमध्ये मेन्स दिलेली आहे. तर 1 फेब आहे, त्याला मी जानेवारी एंड पकडलं तर मला काही गोष्टी ज्या तुम्हाला सांगायच्या आहेत. सर हे जे काही कॅलेंडर आहे ते गुड आहे का बॅड आहे? हे विद्यार्थ्यांसाठी 101% गुड चेंजेस जे ते आपण त्याला म्हणतो. सर हे गुड चेंजेस काय आहेत? तुम्हीच बघा ना की जूनमध्ये आपलं कॅलेंडर चालू होऊन जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये ह्या जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ह्या 4 महिन्यामध्ये नोटिफिकेशन येणं, ग्रामीण बँकेच्या PO प्री, ग्रामीण बँकेची PO मेन्स, RRBची PO प्री, RRBची PO मेन्स, IBPS क्लर्कची प्री आणि मेन्स ह्या 3 एक्झाम संपलेल्या असायच्या. IBPS POच्या मेन्सबद्दल खूप लोकांच्या मनामध्ये भीती असते, त्यामुळे खूप लोक तिथपर्यंत जात नाही. 4 महिन्यात जी गोष्ट संपायची ती गोष्ट आता बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना एक ब्रीदिंग स्पेस उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचा इम्पॅक्ट जो आहे हा टोटल नंबर ऑफ वेकन्सीजवर काहीही इम्पॅक्ट होणार नाही. त्याचा इम्पॅक्ट जो तो रिपोर्टेड वेकन्सीजवर आहे. तो कसा आहे का? रिपोर्टेड वेकन्सीज पहिलं काय व्हायचं की जूनमध्ये यायची ग्रामीण बँकेची ॲड, जुलैमध्ये यायची IBPS क्लर्कची ॲड जुलैमध्ये, आणि ऑगस्टमध्ये यायची IBPS POची आणि SOची सोबत ॲड यायच्या. आता मला सांगा जून, जुलै, ऑगस्टमध्ये ॲड येऊन ह्यांना निकाल लावायचे आहेत 1 एप्रिलला. तर अशा वेळेला सुरुवातीला रिपोर्टेड वेकन्सी कमी असायच्या. पण आता काय होईल, आधी ग्रामीण बँकेची ॲड जूनला यायची, आता पण जूनला असेल. आधी IBPS क्लर्कची ॲड जुलैला यायची, आता जर का डिसेंबरमध्ये एक्झाम घ्यायची असेल तर डिसेंबरपासून मागे नोव्हेंबर, ऑक्टोबर, ही ऑक्टोबरच्या स्टार्टिंगला ॲड येईल. आता आधी जुलैमध्ये यायची ॲड जर का आता ऑक्टोबरमध्ये आली तर जुलैपासून ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 2.5 ते 3 महिन्याचा वेळ एक्स्ट्रा मिळेल रिपोर्टेड वेकन्सीज ॲड होऊन येण्यासाठी. तर विद्यार्थ्यांच्या मनावर तो एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असेल. नाही तर व्हायचं काय की सुरुवातीला जागा कमी दिसल्या की विद्यार्थी डिमोटिवेट व्हायचा आणि अभ्यासाला एक मोटिवेशन मिळत नव्हतं. आता ॲडच लेट येणार आहे, तर त्यामुळं मला असं वाटतं की त्याच्यामध्ये रिपोर्टेड वेकन्सी, टोटल वेकन्सीज त्यांनी जुन्या पॅटर्न जरी घेतल्या असत्या टोटल वेकन्सीत फरक पडला नसता. रिपोर्टेड वेकन्सीमध्ये एक पॉझिटिव्ह चेंज आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक गोष्ट, आमच्याकडे SOचे मुलं आहेत. तर SOचे मुलं आपण बघितलं पहिल्यांदा 9 नोव्हेंबरला म्हणजे नोव्हेंबरच्या फर्स्ट सेकंड वीकला एक्झाम व्हायची. आता ही नोव्हेंबरच्या शेवटी गेली. तुम्हाला पण एक ब्रीदिंग स्पेस एक्स्ट्रा 15 दिवसाचा मागच्या वर्षीच्या कंपॅरिझनमध्ये जो तो मिळालेला आहे. खूप मोठा बदल IBPS POमध्ये जो तो झालेला नाही आहे. जिथे झालेला आहे ते सांगितलं. तर इम्पॅक्ट जो आहे तो टोटल वेकन्सीजवर नाही, तो रिपोर्टेड वेकन्सीजवर इम्पॅक्ट नक्कीच पडेल. जुनं एक्झाम सीझन जे आहेत ते जूनपासून नोव्हेंबरपर्यंत एनी ग्रॅज्युएट जे विद्यार्थी IBPS PO देतात
आणि जूनपासून सप्टेंबरपर्यंत जे विद्यार्थी IBPS क्लर्कपर्यंत देतात असं चालायचं आणि जूनपासून डिसेंबरपर्यंत स्पेशलिस्टसाठी चालायचं. आता नवीन एक्झाम सीझन हे जूनपासून ते जानेवारीपर्यंत चालेल आणि जूनपासून जानेवारी 1 फेब्रुवारीला IBPS क्लर्कची एक्झाम झाली की तो पोरगा मोकळा होऊन जाईल. स्पेशली एसओच्या पोरांना बिचाऱ्यांना क्लर्कची एक्झाम देता येत नव्हती, एका वेळेला त्या एक्झाम यायच्या. आता एसओची एक्झाम झाल्यावर पण त्यांना क्लर्कची एक्झाम जी ते टार्गेट करता येईल. हा एक ॲडेड फायदा आहे. आणि जर जूनपासून जानेवारीपर्यंत ह्यांनी घेतलं तर ग्रेट चान्सेस बनतात की SBI जे आणि POच्या एक्झाम ज्या आहेत हे जानेवारीचं संपलं की जानेवारी ते मेमध्ये जसं ह्या वर्षी होत आहेत तसेच होण्याचे चान्सेस आहेत. आता सर तुमच्याकडे त्याच्याबद्दल काही कन्फर्म न्यूज आहे का? नाही. पण यावर्षी तसंच झालं ना, जानेवारीमध्ये किंवा डिसेंबरमध्ये समजा ॲडव्हर्टिजमेंट येतात किंवा SBI PO या महिन्यात आली, SBI किंवा मागच्या महिन्यामध्ये आलेली, तर असं पण बघा डिसेंबरमध्ये ॲड येऊन हे एक्झाम एप्रिलपर्यंत चालतात. एप्रिल एंडपर्यंत ऑलमोस्ट हे एक्झाम ज्या त्या चालतात. तर त्याच्यानंतर मेचा मध्ये एक्झाम महिना गेला की जूनपासून पुन्हा एकदा आपल्या हातामध्ये IBPSचं कॅलेंडर आहे. तर या एक्झामचं स्प्रेड असं वाढल्यामुळं मला असं वाटतं विद्यार्थ्यांना त्या केसमध्ये समोर कोणतं ना कोणतं टार्गेट समोर असणार आहे. तर त्यामुळं आता सध्याला नवीन तुमच्या IBPSच्या एक्झामचा सीझन जूनपासून जानेवारीमध्ये असेल. आता SSC कॅलेंडर मेजर एक्झाम जे आहेत ते ड्युरिंग IBPS नॉन सीझनमध्ये असतात. तो एक तुम्हाला फायदा आहे की आता सध्याला तुम्ही बघितलं 18 आणि 20 तारखेला 18 आणि 20 जानेवारीला परीक्षा कोणती होती? ही होती SSC CGLची मेन्स. मार्चमध्ये येणार आहे SSC CGLचं नवीन नोटिफिकेशन, त्याची एक्झाम होणार आहे. SSC CGL नवीन नोटिफिकेशन 2025ची जूनमध्ये एक्झाम होईल. तर ज्या वेळेला IBPSचं नॉन सीझन दिसतंय साधारणतः त्यावेळेला SSCची एक्झाम देत आहेत. तर ह्याचा फायदा जे लोक दोन्ही एक्झामची सोबत तयारी करतात अशा लोकांना होईल की एका सीझनमध्ये IBPS एका सीझनमध्ये SSC या पद्धतीनं. त्यानंतर ह्याचा अजून एक दुसरा बेनिफिट आहे की विद्यार्थ्यांना जास्त वेळ मिळणार आहे त्यांच्या मेन्सच्या प्रिपरेशनला आणि जनरल अवेअरनेसच्या प्रिपरेशनला. त्याचा एक वाढीव इम्पॅक्ट तुम्हाला निश्चित कट ऑफवर 1-2 मार्काचा वाढीव इम्पॅक्ट दिसू शकतो. तुम्ही बघा ना, याच्या आधी या आठवड्यात प्री द्या, पुढच्या आठवड्यात मेन्स द्या, मग पुन्हा प्री द्या, मग पुन्हा मेन्स द्या. आपण जर बघितलं तर प्री मधला जो आहे 1-1 महिन्याचा गॅप आलेला आहे. तसाच गॅप तुम्हाला मेन्स एक्झाममध्ये पण दिसेल आणि एवढा मोठा गॅप. आता तुम्हाला मेन्स एक्झाममधला गॅप दाखवतो. आता आपण प्री मधला बघितलं 1-1 महिन्याचा गॅप आहे, मेन्स मधला गॅप बघा इथं. ये रे बाबा 2 मिनिट. हां, मेन्स मधला गॅप दाखवतो. आता मेन्समध्ये बघा 13 सप्टेंबर, हा 13 सप्टेंबर, 13 सप्टेंबर नंतर 9 नोव्हेंबर, 9 नोव्हेंबर, 29 नोव्हेंबर आणि 1 फेब्रुवारी. तर सप्टेंबरमध्ये ऑक्टोबर सोडून द्या, नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये 2 मेन्स असतील, पुन्हा नोव्हेंबरनंतर डिसेंबर सोडा, जानेवारी सोडा, फेब्रुवारीमध्ये पुढची मेन्स आहे. तर काही काही मेन्समध्ये तुम्हाला 2-2 महिन्यापर्यंतचा गॅप जो आहे तो पाहायला मिळेल, जी एक वेलकम स्टेप मला असं वाटतं ही असणार आहे. त्यामुळे तुमच्या मेन्सला तुम्हाला अभ्यासाला जास्त वेळ मिळाला, तुमच्या जनरल अवेअरनेसला अभ्यासाला जास्त वेळ मिळाला. तर आधी जेवढा वेळ मिळायचा त्याच्या कंपॅरिझनमध्ये ह्या गोष्टीमुळं सगळेच विद्यार्थी त्या हिशोबाने तयार होतील. कुणाला एखादा एक्स्ट्रा DI जमेल त्या वेळेमुळे, कुणाला एखादा एक्स्ट्रा पझल जमेल त्या वेळेमुळं. तर अशामुळं मार्क 2 मार्क जे आहेत ते मेन्सच्या इम्पॅक्ट, मेन्सच्या स्कोरवर अशा गोष्टींचा फरक पडतो. तर त्यामुळं तो काय पडेल, किती पडेल ते आपण जशी एक्झाम बाय एक्झाम पुढे जाऊ अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो इम्पॅक्ट कळत जाईल आणि आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जे ते सागरच जाऊ. तर मला असं वाटतं की हे जे आहेत हे मोठे बदल आहेत आणि याचे परिणाम ह्या दोन्हीसुद्धा गोष्टी आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहेत ते डिस्कस केले आहेत. निश्चित व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आवडला नसेल नाही केलं तरी चालेल. पण एक गोष्ट मात्र निश्चित करा, समजा तुमचं मी सांगितलेल्या गोष्टीसोबत तुमचं पटत नाही की तुम्हाला असं वाटतं नाही तुमचं काही वेगळं ओपिनियन आहे, तर निश्चित ते कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून कमेंटमध्ये वाचल्याच्या नंतर अपकमिंग व्हिडिओमध्ये मला ते सुद्धा मुद्दे जे आहेत ते घेता येतील आणि त्या सगळ्या मुद्द्यांना मी एकदम पॉझिटिव्हली माझ्या साईडने घेईल. आणि जिथं जिथं मला असं वाटतं की हो तुम्ही सांगत असलेला हा वाला मुद्दा चांगला आहे, तो वाला मुद्दा उचलून मी आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये ठेवेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.